आपल्या होममेड फूड बिझनेस सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत 21, 51 आणि 121 मोदकांच्या प्रमाणातील गणपती बाप्पांच्या उकडीचे आवडीचे मोदक। आता पहिले मोदकांसाठी पिठी कशी बनवली जाते ते आपण बघूयात। मोदकांची पिठी बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहेत 1.5 किलो आंबेमोहर तांदूळ आणि अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ। आता आंबेमोहर तांदूळ आपण याच्यासाठी घेतलंय की याला एक प्रकारचा सुगंध असतो आणि त्याचं पिठी झाल्यावरती ती पांढरी शुभ्र दिसते आणि इंद्रायणी तांदळामुळे आपली पिठी चिकट होते, जी की आपल्याला पारी बनवायला सोपी पडते। आता ज्या वेळेला तुम्हाला पिठी बनवायची त्याच्या अगोदर हे दोन्ही तांदूळ एकत्र करायचे, स्वच्छ धुवायचे आणि एका कापडावरती हे सुकवत ठेवायचे। 5 ते 6 तास हे तांदूळ पूर्ण सुकले की याला गिरणीतनं दळून आणायचं। दळून आणताना फक्त एक काळजी घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही गिरणीत दळण दळायला देता त्यावेळेला तिथं काही धान्य एकत्र होण्याची शक्यता असते त्याच्यात, त्यामुळे आपली पिठी बिघडू शकते। त्यामुळे देताना शक्यतो छोट्या गिरणीमध्ये दळायला द्या। आणि मी तर असं सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही नवीनच ऑर्डर घेताय किंवा बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला मोदक करायचे, तर तुम्ही घरी पिठी न करता जी विकतची पिठी बाजारात मिळते तिच्यापासून तुम्ही मोदक बनवा पहिले, आणि जेव्हा तुम्हाला अंदाज येईल पूर्ण मोदक बनवण्याचा, पिठी बनवण्याचा, त्यावेळी तुम्ही घरगुती पद्धतीने पिठी करून मोदक बनवायला चालू केले तरी चालतील।